जर तुम्ही तोंडाच्या किंवा गळ्याच्या कर्करोगासाठी जर तुम्ही रेडिएशन घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रकाश पंडित, एससीजी मावळता कॅन्सर सेंटर येथे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट आहे. रेडिएशन चालू असताना बऱ्याचशा पेशंटला तोंडामध्ये छाले येणे, गिळताना त्रास होणे, तोंड उघडण्यासाठी त्रास होणे हे अशा प्रकारचे त्रास जाणवतात. जर तुम्ही काही रेडिएशनच्या दरम्यान पथ्य पाळले तर हा त्रास तुमच्यासाठी नक्कीच कमी होऊ शकतो. यामध्ये 3 महत्त्वाचे भाग आहेत. फर्स्ट इज ओरल हायजीन. त्यासाठी तुम्ही 1 ग्लास पाण्यामध्ये चिमटभर खायचा सोडा आणि मीठ टाकून दिवसातून कमीत कमी 15 ते 20 वेळा गुळण्या करणे आवश्यक आहे. तसेच डेंटल हायजीन, सकाळी आणि संध्याकाळी कमीत कमी दिवसातून 2 वेळा ब्रश करणे देखील हे खूप महत्त्वाचे आहे. सेकंड इम्पॉर्टंट पार्ट जो आहे तो डाएट. रेडिएशनच्या दरम्यान जर तुमचे डाएट चांगले असेल तर तुमची रेडिएशनची साईड इफेक्टची जी तीव्रता आहे ती नक्कीच कमी होणार आहे. डाएटमध्ये तुम्हाला जास्त तिखट मसाला खायचा नाहीये, जास्तीत जास्त पातळ पदार्थ घ्यायचे आहेत. पातळ पदार्थामध्ये प्रोटीन रिच डाएट असेल, सूप असेल, फ्रूट ज्यूस असतील, हे जर तुम्ही फ्रिक्वेंटली घेतले तर तुमचे साईड इफेक्ट नक्कीच कमी होणार आहे. त्यानंतर हायड्रेशन. दिवसातून कमीत कमी 3 ते 4 लिटर पाणी पिणे हे खूप महत्त्वाचे आहे, ज्यामुळे तुमचे साईड इफेक्ट खूप कमी होतात आणि तुमचे बॉडी देखील त्या प्रकारे मेंटेन राहते. तिसरा इम्पॉर्टंट भाग जो आहे तो एक्सरसाइजेस. कारण तोंड उघडण्यासाठी जे एक्सरसाइजेस आहेत हे रेडिएशन दरम्यान देखील खूप महत्त्वाचे आहेत. जर तुम्ही तुमचं तोंड उघडण्याचे व्यायाम जर रेग्युलर केले तर भविष्यामध्ये तुमचं तोंड उघडण्यासाठी तुम्हाला काही त्रास जाणवणार नाही. जर हे सारे काळजी तुम्ही जर रेडिएशन दरम्यान घेतली तर तुमचे रेडिएशनचे साईड इफेक्ट हे नक्कीच कमी होणार आहेत आणि तुम्ही या रेडिएशनच्या साईड इफेक्टमधून लवकरच बाहेर पडाल. याबद्दल तुम्हाला काही जास्ती माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्याशी केव्हाही संपर्क साधू शकता. नमस्कार.